नमस्कार, मी शरद आबाळे बोलतो. या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जुने असाल तर सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बेल आयकॉन दाबून लाईक नक्की करा. आवडले नसेल तर कमेंट करून नक्की कळवा. मी आज आपल्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलोय. तो आहे माता वैष्णोदेवी. माता वैष्णोदेवी एक दुर्गम अशा पहाडावर त्रिकुट पर्वतावर वसलेली आहे. येथे येण्यासाठी धार्मिक, शारीरिक आणि मानसिक धैर्याची एक जास्तीत जास्त गरज आहे. 16 किलोमीटरची चढण आणि 16 किलोमीटरची उतरण दमछाक करणारी आहे. परंतु ज्यावेळेस आपण चढायला सुरुवात करतो तेव्हा आपल्याला देवीची ऊर्जा संचार करते आणि आपण 7,000 फुटाची चढाई अगदी आरामात पूर्ण करतो. हीच माता वैष्णोदेवीची कृपा आहे. चलो बुलावा आया है, माता ने बुलाया है, या ओळी अक्षरशः अंगावर रोमांच उभे करतात. अगस्त्य ऋषी सत्संग मंडळ शिवडी यांच्याबरोबर आमची दुसरी यात्रा. पहिली यात्रा राजस्थान आणि दुसरी यात्रा काश्मीर. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात चढायला सुरुवात झाली आणि जेव्हा कटरा शहरामधून रात्रीचे वैष्णोदेवीला जाण्यासाठी सुंदर अशा लाइटिंगचे दृश्य पाहिले आणि आपण जाऊ शकू की नाही याची पाल मनात चुकचुकले. पण म्हणतात ना, डर के आगे जीत है. आपणास वरती जाण्यासाठी 2 मार्ग आहे. एक जातो तो कटरा शहरामधून. येथून जाण्यासाठी आपणास घोडे मिळतात आणि दुसरा मार्ग आहे कटरामधून 5 ते 6 किलोमीटर दूरवरून आपणास मिलिटरीमधून चेकिंग करून चढायला सुरुवात करावी लागते. परंतु 16 किलोमीटरचा हा रस्ता खूप मोठा असून रुंद सुद्धा आहे. यावर ट्रॅक्टर, जीप अशी वाहने भैरवनाथापर्यंत जातात. जाताना आपणास ऊन पाऊस लागणार नाही याची सोय देवस्थानाने केली आहे. पूर्ण शेड वरून मारलेले आहे. आपणास जागोजागी साऊंड लावलेले असून माताची भजने ऐकास मिळतात. आपण चढत असताना वरून दिसणारे कटरा शहर हे अतिशय विलोभनीय दिसते. ज्यावेळी आपण मध्यावर पोचतो त्यावेळी अंगावर येणारे कडे आणि खाली दिसणाऱ्या खोल दऱ्या आपणास कोणती शारीरिक थकव्याची जाणीव करून देत नाही. येथील थंड आल्हाददायक हवा मन फ्रेश ठेवण्यास मोठी मदत करते. आपण जवळजवळ 2 ते 3 तासाची चढाई पार करून आल्यानंतर आपणास दिसतो तो लंगर. येथे आपणास नाश्त्याची सोय होते. येथे सुंदर गार्डन असून त्यामध्ये पाण्याचे कारंजे आपले मन उल्हासित करतात. आपण येथे थोडा वेळ थांबून पुढच्या चढाई सुरुवात करतो. आपणास पायी यायचे नसेल तर येथे हेलिकॉप्टरची सोय आहे. परंतु पायी चालण्यातला आनंद आपणास हेलिकॉप्टरमध्ये नक्कीच मिळत नाही. समोरचे हिरवेगार डोंगर आल्हाददायक वातावरणाला अधिक आल्हाददायक बनवत असतात आणि आपण पुढे पुढे जातच राहतो. हे कारंजे आपल्या डोळ्याचे पारणे फेडतात. म्हणतात वैष्णव देवीच्या मनात असेल तरच आपण तिच्या दर्शनाला जाऊ शकतो. मंडळी, आम्ही सर्वजण रमत गमत खेळत खेळत हा पडाव पूर्ण करत होतो. मी आणि बच्चे कंपनी आम्ही विट्टी दांडू सुद्धा या रस्त्याने खेळत गेलो. जेवढ्या आनंदाने वयस्कर मंडळी हा पहाड चढत असतात तेवढ्याच उत्साहात बच्चे कंपनी उड्या मारत मारत हा पहाड चढत असतात. माता वैष्णोदेवीची कथा त्रेतायुगात सुरुवात होते. जेव्हा महासरस्वती, महालक्ष्मी आणि महाकाली यांनी आपली तेजस्विता एकवटून वैष्णवी नावाच्या एका शक्तिशाली देवतेची निर्मिती केली, जिचा उद्देश होता धर्माचे रक्षण करणे आणि दुष्टांचा नाश करणे. जुलै ते सप्टेंबरच्या दरम्यान इथे जोरदार पाऊस पडत असल्यामुळे सर्वत्र हिरवीगार वनराई आणि धबधब्यांची मालिका आपणास दृष्टीस पडते. मात्र भूस्खलनाचा धोका सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात असतो. स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार यावर्षी जवळजवळ 101 लोक गाडले गेले होते. वरून आलेल्या या मलब्याखाली ऑक्टोबर ते जून हा कालावधी येथे येण्यासाठी बेस्ट आहे. वैष्णोदेवी मंदिर जम्मू काश्मीरच्या कटरा शहराजवळ आहे. हे त्रिकुट पर्वतावर आहे. हे जवळजवळ 700 ते 800 वर्ष जुने एक प्रमुख हिंदू शक्तिपीठ आहे. त्रिदेवींनी मिळून एक ऊर्जा अवतार घेतला होता. पौराणिक कथेनुसार पंडित श्रीधर यांनी या पवित्र गुफेचा शोध लावला होता. भारतात जे 108 शक्तिपीठ आहेत त्याच्या मान्यतेनुसार माता सतीचे शरीर येथे पडले होते. त्रेतायुगात भगवान विष्णूच्या वंशात वैष्णवीने
मानव कल्याणासाठी त्रिकूट पर्वतावर तपस्या केली होती. त्रिकूट पर्वताच्या माथ्यावर मातेने भैरवनाथाचा वध केला. त्यांची गुफा आज भैरवनाथ मंदिराच्या नावाने प्रसिद्ध आहे. ही गुफा खूप प्राचीन आहे. हिला आधुनिक रूप 1846 मध्ये महाराजा गुलाब सिंग यांनी दिले. गुफेमध्ये आपणास महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती या 3 पिंडीमध्ये विराजमान आहेत. बाबा भैरवनाथाचे दर्शन घेतल्याशिवाय माता वैष्णवदेवीची यात्रा पूर्ण झाली असे मानत नाही. शीख आणि हिंदूंसाठी हे मंदिर अत्यंत पवित्र आहे. यात्रेचे टप्पे असे आहेत. पहिला टप्पा आहे बाणगंगा. मान्यता अशी आहे की माताने हनुमानाला पाणी देण्यासाठी ही जलधारा प्रवाहित केली होती. अर्धकुंवारी गुफा. येथे मातेने 9 महिने जवळजवळ तप केले होते. तिसरा टप्पा आणि शेवटचा टप्पा आहे भैरवनाथ मंदिर. येथे माताने भैरवनाथाचा वध केला होता. भैरवनाथाजवळ येण्यासाठी पायरी मार्ग आहे आणि इथून घोडे सुद्धा वरती जातात. येथे आपणास रोपवे सुद्धा आहे. हा व्हिडिओ आपणास